हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर ही जी एवढी अशी टेस्टी भाजी बघताय, तर मी ती कोवळ्या उमरांपासून बनवलेली आहे. तर औदुंबराचं जे झाड असतं त्यालाही अशा प्रकारे फळं असतात आणि ती कोवळी कोवळी असताना त्याच्यापासून गावाकडे भाजी बनवली जाते आणि ती खूप औषधी आणि पौष्टिक अशी भाजी आहे. तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी आधी अ, ती जी फळं आहेत तर ती अगदी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. तर त्याच्यावर धूळ वगैरे असते. तर मी ती 2 पाण्यानं अगदी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि त्याच्यावर जे तुम्हाला असे छोटे-छोटे डाग वगैरे काळे दिसतायत, तर ते मी झाडाची जेव्हा उंबरं तोडलीत, तेव्हा त्याचा जो पांढरा चीक असतो, तर ते एकमेकांना चिकटून त्याचे ते सुकल्यानंतर असे जरा डाग झालेले आहेत. तर ते फ्रेश आहेत, ते काही खराब झालेले नाही आहेत. तर आता ती मी 2 ते 3 पाण्यानं अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला ते कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. तर मी कुकरमध्ये हे उंबर त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि मीठ घालून आपल्याला त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर फार शिट्ट्या नाही करायच्या, ते लगेच शिजतात. तर फक्त मी 2 शिट्ट्या करून घेतलेत आणि मीठ जे आहे ते थोडंसं जास्त घालायचं, कारण पाण्यामध्ये बरंचसं मीठ जातं. तर बघू शकता 2 शिट्ट्या दिल्यानंतर आता ही उमरं शिजून रेडी झालेत. तर आपण ते आता प्लेटमध्ये काढून थोडी थंड करून घेऊ आणि त्यानंतर अशी ते आपल्याला हातानंच चुरून घ्यायचे आहेत. तर मी ते त्याचे देठ काढून घेते आणि वरची एखादी शीर, वरची साल पण थोडीशी निघते, तर ती निघेल तेवढी काढून नंतर सगळे असे एका एका उंबराचे 4 ते 5 असे पीस मी करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मी आता सगळे उंबर स्वच्छ करून घेतले. तर एखादा आतून बघायचं खराब वगैरे आहे का? शक्यतो नसतं खराब, पण तरी मी ते चेक करून घेतलं. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये 4 चमचे मी तेल गरम केले. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी जाडसर कुटून त्या घातलेल्या आहेत फोडणीमध्ये. त्यानंतर घालायचा आहे टोमॅटो आणि कांदा. तर 2 मोठ्या साईजचे कांदे आणि 1 मोठा टोमॅटो असं आपण कट करून बारीक घेतलंय आणि ते आपण आता तेलावर छान असं परतवून घेणार आहोत. तर लसूण आधी मी छान असा परतवून घेतला आणि त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. तर आता ते कांदा आणि टोमॅटो परतवून झाला की त्यानंतर आपण घालणार आहोत काही मसाले. तर मी अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धना जिरा पूड, 1 चमचा सब्जी मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा जे आहे ते कसुरी मेथी घातले आणि आता हे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबत छान असे परतवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण हे शिजवलेले उमरं ते घालणार आहोत. आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता उंबर तर शिजलेले आहेत, पण तरीही मसाल्यासोबत छान मिक्स करून आपल्याला त्याच्या 1-2 वाफ करून घ्यायच्या आहेत. तर आता मी ते प्रथम तर सगळं मिक्स करून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो त्याच्यासोबत मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो उमरांना लागला पाहिजे. तर ते छान असं 1 मिनिटभर परतवून मिक्स करून घेते. आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये घालणार आहोत अगदी थोडंसं मीठ. आपण आधी शिजताना तर मीठ घातलेलं होतं, पण नंतर कांदा टोमॅटो वगैरे घातला तर त्याला थोडासा मिठाचा फ्लेवर लागावा म्हणून आपण परत वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. तर मी मीडियम गॅसवर झाकण ठेवून वाफ देऊन घेतले आणि त्यानंतर आता परत एकदा छान मिक्स करून आपली ही भाजी रेडी झाली आहे. तर आता शेवटी भाजी होत होत आल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत भाजलेले शेंगदाण्याचं कूट. तर मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अगदी नाही घातलं, स्किप केलं तरीही चालू शकतं. पण कुटानं कसं थोडंसं छान असा त्याचा फ्लेवर येतो. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं मिक्स करून मग आपली आता ही उमरांची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. तर आता ती छान मिक्स करून झाल्यानंतर आपण ती बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर ही भाकरीसोबत तर खूप छान लागते किंवा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता आणि टिफिनसाठी म्हणून पण खूप छान रेसिपी आहे आणि त्याचे औषधी गुणधर्म तर तुम्हाला काय सांगायचे. गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा अगदी आपल्या म्हणजे हिरड्या ज्या आहेत त्या मजबूत होतात या भाजी खाल्ल्याने. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीने उमरांची अशा प्रकारे भाजी करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि मी बनवलेली ही उमरांची भाजी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.